वेलकम टू माय ब्लॉग मंडळी. कसे आहात? नक्कीच मजेत असणार आहात. सो खूप दिवसानंतर मी ब्लॉग अपलोड करत आहे. सो बरेच दिवस झाले ब्लॉग शूट केला नव्हता कारण गावी होते. गावावरून आले, तब्येत खराब झाली, मुलांच्या शाळेची शॉपिंग करायची होती, खूप काही कामं होते, त्यातली अर्धी कामं झालेली आहेत. सो आज मी निघालेली आहे बाहेर. एक खूप मोठं धाडस करत आहे मी, ते म्हणजे मला घ्यायचं आहे फेस सिरम आणि फेस सनस्क्रीन. सो ते कोणतं आहे, कसं आहे, काय आहे आणि मी हे धाडस का करत आहे, सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे या ब्लॉगमध्ये. सो बघत राहा ब्लॉग. मी आणि इंगळे साहेब आम्ही निघालेलो आहे. दोघ्या हनी आणि लाडूला ठेवलेलं आहे घरी. आणि बाजूला तुम्ही बघत आहात हे सगळे जे दिसत आहे हे फ्रायडे मार्केट आहे, शुक्रवारचा बाजार. येस, आमच्याकडे शुक्रवारचा बाजार खूप मोठा लागतो, पण इथे आपल्याला स्टॉप करायचं नाही आहे, आपल्याला पुढे जायचं आहे. म्हणून मी तुम्हाला बाईकवरूनच याला दाखवत आहे बाजाराला. सो तुम्ही दुरूनच बघा. हा बाजार खूप छान आहे, सगळ्या गोष्टी इथं अवेलेबल आहेत. सर्व काही इथं भेटते आणि खूप कमी रेटमध्ये इथं सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. बट आपल्याला इथं थांबायचं नाही आहे, म्हणतो होतं आहे माझं थांबायला, पण आपण पुढे निघालेलो आहे. हा आहे माऊली चौक. हो, खूप मोठा छान चौक आहे. इथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. आम्हाला सर्व इथं डीमार्ट, हॉस्पिटल्स, शाळा, भाजी मार्केट सगळं काही जवळ आहे. आणि हे बघा, हा बाजूला जिम आहे. इथं अजून एक हा पटेल मार्ट आहे. सो 2 डीमार्ट आहे आमच्या इथे. एक पटेल मार्ट आहे, एक रिलायन्स मार्ट आहे. आणि हा आहे सुरवड चौक. सो तुम्ही बघतच आहात. आणि इथे बाजूलाच हनी आणि लाडूची शाळा आहे. सो तुम्हाला आता मी दाखवणारच आहे. सी बघा, या साईडला हनी आणि लाडूची शाळा आहे. आणि सगळे इथं जवळ आहे. खूप जवळ असल्यामुळे काही एवढा लोड येत नाही. आजूबाजूला केमिस्टची दुकानंसुद्धा आहेत. सो आपण निघालेलो आहे. इथं कुठं स्टॉप घ्यायचा नाही आपल्याला, कारण आपल्याला घ्यायचं आहे सिरम, फेस सिरम आणि सनस्क्रीन. सो चला मग घेऊया. संध्याकाळची वेळ आहे आणि खूप मस्त वाटत आहे. खूप दिवसानंतर तब्येत वगैरे ठीक झाली, इंगळे साहेबांची बरी झाली, आम्ही दोघंही बाहेर निघालेलो आहे. सो खूप लवकरच आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचणार आहोत, कारण आपल्याला जायचं आहे बदलापूरमधील एक ब्युटी शॉप आहे. तिथं सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तसं म्हटलं तर सनस्क्रीन आणि फेस सिरम हे ऑफलाईन घेण्यापेक्षा ऑनलाईन अवेलेबल आहेत. पण मला असं वाटलं की चला स्वतः जाऊन हाताने फेस टू फेस घेऊया. सो बघूया ते मला भेटते की नाही. बस आपण आपला पोचला आहे स्पॉटजवळ. खूप लवकरच स्पॉट येत आहे. चला मी तुम्हाला दाखवते ते स्पॉट. ओके, हे बघा, श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक. हा बदलापूरचा चौक आहे. सो आता हा क्रॉस करायचा आहे आपल्याला. खूप लवकरच आपण आपल्या स्पॉटवरती पोहोचणार आहे. सो चला मग, मी खूप एक्सायटेड आहे. मला ते सिरम आणि सनस्क्रीन एकाच कंपनीचे दोन्ही भेटणार आहेत की नाही. ओके, खूप भारी वाटत आहे मला, कारण पाऊस वगैरे नाही, आज चांगला दिवस आहे. त्याच्यामुळे बघा आपण पोहोचला आहे आपल्या स्पॉटवरती. सो हे आहे ते ब्युटी शॉप. हे बघा, हे आहे ते ब्युटी शॉप आणि इथं जायचं आहे आपल्याला आपलं प्रोडक्ट घ्यायला. चला मग आपण आपली शोध मोहीम सुरू करूया. पहिला स्पॉट आहे आपला हा. आता इथं आपल्याला ते भेटलं तर फारच बरं, म्हणजे जास्त शोधायची आपल्याला गरज पडणार नाही. सो आता आम्ही निघालो आहे आतमध्ये. माझे फिंगर क्रॉस आहेत, कारण ती खूप नावाजलेलं ब्रँड आहे आणि मी कुठल्याही ब्रँडचं प्रमोशन करत नाही आहे. मला स्वतःसाठी घ्यायचं आहे हे सनस्क्रीन आणि फेस सिरम, कारण याआधी मी फेस सिरम यूज केलेले आहेत, करतही आहे. बट मला हे दुसरं घ्यायचं आहे. सो आपण त्यांना विचारूया. आणि तिथे गेल्यानंतर मी त्यांना विचारलं. ओके, सो मी इथं कॉस्मेटिक घ्यायला आले होते, पण मला जी कंपनी हवी होती त्या कंपनीचं मला भेटलं नाही सिरम. सो बघूया दुसरीकडे कुठं भेटते का. चला शोध मोहीम करूया आपण. विचारून बघ. तर मंडळी, आपण आपला मोर्चा वळवलेला आहे एका केमिस्ट शॉपमध्ये. हे बदलापूरचं 24 तास अवेलेबल असलेलं केमिस्ट शॉप आहे. सो बघूया, इथं होप आहे मला ते भेटायला हवं. चला आपण त्यांना विचारूया की इथं ते अवेलेबल आहे की नाही. मी खूप एक्सायटेड आहे त्या गोष्टीसाठी. ओके, सो फायनली मी एका केमिस्टमध्ये आली आहे. तिथं मला भेटलं आहे. बाकी मिनिमलिस्टचे प्रोडक्ट्स आहेत, बट मला जे हवं आहे ते आहे की नाही आपण बघूया. तर मंडळी, मला हवं आहे एंटी एजिंग, मिनिमलिस्ट एंटी एजिंग रिंकल्स अँड फाय लाईन्सचं, जे आहे 0.5 ते 0.3%. बट इथं सर्व काही अवेलेबल आहे मिनिमलिस्टचं प्रोडक्ट, पण तेच एक प्रोडक्ट अवेलेबल नाही. सो हे माझ्यासाठी खूप दुःखदायी बाब आहे. आणि खरंच सांगते, खूप मोठं धाडस करत आहे मी हे क्रीम घेण्यासाठी. हे सनस्क्रीन आणि सगळे आहेत, पण मला जे हवं आहे तेच भेटत नाही. आणि फर्स्ट टाईम मी हे सिरम घेण्याचं धाडस करत आहे, कारण आतापर्यंत व्हिटॅमिन सी आणि इतर काही मी वापरले, बट हे सिरमचं मी
समथिंग 2 वर्ष झाले त्याच्यावरती मी सर्च करत आहे हे लावल्याने काय होते काय नाही. सो सगळं बघितलं, माझा फेस आणि त्याच्यावर ते सूट होणार की नाही सगळं सर्च करून त्याच्यानंतर मी डिसाईड केलं की हा चला आता आपण हा सिरम घेऊया आणि सनस्क्रीन घेऊया. बट बघूया भेटते की नाही. ओके, सो फायनली इथं आले. मी जे सगळे होते त्याच कंपनीचे, बट मला जे प्रोडक्ट हवं होतं ते नाही आहे. सो आम्ही आता चाललो दुसऱ्या ठिकाणी, तिथं भेटते का बघूया. कारण ऑनलाईन आहे ते, पण मला असं वाटतं की आपण स्वतः जाऊन हाताने घेतलेलं बरं. ऑप्शन आहे माझ्याकडे, चला शोधूया आपण. नाव काय? वेलनेस. तर इथले जे एम्प्लॉईज होते त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की आमची अजून एक शाखा आहे कात्रप चौकामध्ये. सो तुम्ही तिथं जा आणि तिथं शोधा, तिथे तुम्हाला भेटेल. तर सो नक्कीच होप घेऊन आम्ही परत पुढे निघालो कात्रप चौकामध्ये. तर आम्हाला काही सामानही घ्यायचं होतं, म्हटलं चला त्या साईडने जाऊया. तर आम्ही कात्रप चौकामधून निघालो. बघा हा आहे बदलापूरचं रेल्वे स्टेशन. किती छान निवांत आहे. बदलापूरचा नजारा ना खरंच खूप वेगळाच आहे. खूप रिलॅक्स वाटतं बदलापूरमध्ये. या एरियामध्ये मला खूप फ्रेश फील होतं. वेस्टपेक्षा ईस्टमध्ये मला खूप भारी फील होतं. सो हा सगळा ईस्टचा एरिया आहे. जेवढे तुम्ही बघितलं आतापर्यंत हे सर्व ईस्टमधलं आहे आणि आम्ही ईस्टच्याच भागामध्ये फिरत आहोत. सो हा आहे सगळ्या रेल्वे स्टेशनचा परिसर तुम्ही बघतच आहात. किती छान. आणि रात्रीचं तर विचारूच नका, आज थोडं रिलॅक्स आहे. साहेब आणि आम्ही दोघी साईडने बघत आहोत की कुठे ब्युटी शॉप किंवा मोठं केमिस्टचं दुकान वगैरे दिसत आहे का, कारण तिथं अवेलेबल असतात. तर आम्ही पोहोचलो आहे आता घोरपडे चौकामध्ये आणि इथे एक खूप मोठा असा ब्युटी शॉप आहे. सो तिथं आम्ही बघितलं. ओके, या ब्युटी शॉपमध्ये बघितलं, मला नाही भेटलं ते प्रोडक्ट. सो आपण बघूया पुढे आता भेटते की नाही मला ते प्रोडक्ट. तर मंडळी आतापर्यंत मी ज्याही शॉपमध्ये गेली तिथे त्यांनी मला छान कॉम्प्लिमेंट दिले की तुमचा चेहरा खूप छान आहे, ग्लो आहे, तुमच्या चेहऱ्याला काही झालेलं नाही, बट एज असते. सो त्यासाठी मी अँटी एजिंग रिंकल्स 5 रिंकल्स वगैरे असं काहीतरी ते सिरम आहे, त्याचं मी सर्च केलेलं आहे. ते भेटले पण मध्येच आम्हाला भेटलं आहे बेकरी शॉप. सो आम्ही तिथं गेलो आणि तिथं करायची आम्हाला थोडीशी शॉपिंग, कारण आता आपल्याला सिरम वगैरे तर भेटलं नाही. म्हटलं चला बेकरी शॉपमध्ये जाऊन जरा आपण शॉपिंग करूया. तर मंडळी मी गेले होते काहीतरी प्रोडक्ट घ्यायला. मला प्रोडक्ट तर काही भेटलं नाही. सो मी ते आता ऑफलाईनने घेता ऑनलाईन घेणार आहे. बट आम्ही आलो आहे आता केकसाठी थोडंसं सामान घ्यायला. सो चला मग बेक शॉपमधून आता घेऊया आपण केकचं सामान. नाही ओके, ब्लॅक फॉरेस्ट प्रीमिक्स. आमच्या घरी आहे स्पेशल दिवस. सो आता ते तर मला ऑफलाईन भेटलं नाही, सो मी ते ऑनलाईन बुक करणार आहे. बट आता स्पेशल डे आहे म्हणून मी घेत आहे. हे किती सर? 200 ग्रॅम. अर्धा किलो केक होणार आहे. व्हॅनिलाचं काय त्याच्यात रसमलाई. व्हॅनिला घेते ना त्याच्यात रसमलाई. एसेन्स मात्र नेलं होतं तुमच्याकडून आहे. एसेन्स पण आहे, कलर पण आहे. नाही ओके, डबल काय आहे ते? चेरी. मग क्रीम घ्यायचं. आता ती खराब झाली असेल तर घ्यावं लागेल. ती खराब झाली तर घ्या. मध्ये लाईटचा खूप प्रॉब्लेम आहे. ती बघा कॅन्डल घेतली मी, एक कॅन्डल. हे हॅपी बर्थडेचं हे असंच येईल का, दुसरं नाही का? मग ॲक्रेलिक मध्ये असं दाखवायला एकच दोघं मग करायचं. हे 2 आलेत ना याच्यामध्ये. मी एकच बघूया. आमचं क्रीम जर चांगलं असतं तर ठीक आहे, नाही तर मग क्रीम घ्यायला घेऊन. सो बघा हे घेतलं आहे मी सगळं. ह्या प्लेट्स आहेत. हॅपी बर्थडेचं टॅग आहे आणि हे डार्क चॉकलेट्स आणि हे आहेत प्रीमिक्स आणि ही आहे चेरी. ओके, आणि हा बेस आणि कॅन्डल्स. सो कारण आमची इथे खूप स्पेशल डे आहे त्यासाठी शॉपिंग केली आहे. कारण आम्ही निघालो होतो वेगळ्या शॉपिंगसाठी, ते तर काही झालं नाही पॉसिबल. ते आता मी ऑनलाईनच बुक करणार आहे. बट आता हे सगळे घेत आहोत आम्ही आणि आम्ही नेहमी याच दुकानामध्ये येतो की सगळे सामान घ्यायला आणि हे सगळं मी घरी बनवणार आहे. ओके, सो आता आम्ही करतो बिल पे.
तर मंडळी, तर स्किन प्रोडक्ट तर काही भेटले नाही, पण मी केली आहे केकची शॉपिंग. आणि हे केकची शॉपिंग कशासाठी आहे, कोणाचे बर्थडे आहे आणि बर्थडे कधी आहे, हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे पुढच्या ब्लॉगमध्ये. ओके, सो फायनली मंडळी आलो होतो कशासाठी आणि झाली आमची दुसरी शॉपिंग. ओके, सो खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट केला आहे मी, कारण गावी गेले होते, गावावरून आले, घरातले घरकाम याच्यामुळे आणि अर्धवट राहिलेले ब्लाऊज वगैरे सगळं काही पडलेलं होतं, त्याच्यामुळे मला ब्लॉग शूट करता नाही आले. बट खूप दिवसानंतर मी बाहेर आल्यानंतर खूप बरं वाटलं आणि ब्लॉग शूट केला. सो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आणि हो, जे प्रोडक्ट मी घेणार आहे त्याचा रिव्ह्यू मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करणार आहे, कारण माझं स्किन रुटीन काय आहे तेही तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. बट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.